पुन्हा एकदा आपण उपयोजित लेखनाविषयीची चर्चा इथे करणार आहोत. या चर्चेत आपण निबंध लेखनावर प्रकाश टाकणार आहोत. निबंध लेखनामध्ये मराठी भाषेमध्ये आपल्याला एकूण 3 प्रकारचे निबंध अभ्यासायचे असतात. ते 3 प्रकारचे निबंध कोणते? तर एक म्हणजे वर्णनात्मक निबंध, दुसरा कल्पनात्मक निबंध आणि तिसरा प्रकारचा निबंध लेखन जे आहे ते म्हणजे आत्मवृत्तात्मक निबंध. आज या 3 प्रकारांपैकी पहिला जो निबंधाचा प्रकार आहे वर्णनात्मक निबंध, याविषयीची थोडक्यात चर्चा आपण इथे करणार आहोत. वर्णनात्मक निबंध म्हणजे काय? वर्णनात्मक निबंध म्हणजे एखाद्या व्यक्तीचे, एखाद्या प्रसंगाचे, एखाद्या दृश्याचे, एखाद्या स्थळाचे हुबेहूब चित्र वाचकांसमोर रेखाटणे यालाच वर्णनात्मक निबंध असं म्हणतात. म्हणजे काय? डोक्यावरून गेलं सगळं? म्हणजेच विद्यार्थ्यांना तुम्ही जो निबंध लिहिता, मग तो वर्णनात्मक असेना का, तो कल्पनात्मक असेना का, किंवा मग तो आत्मवृत्तात्मक असेना का, हा निबंध लिहित असताना त्याची भाषा, त्याचं सौंदर्य कुठेही हरवता कामा नये. आपण वर्णनात्मक निबंधाविषयी इथे चर्चा करतो. वर्णनात्मक निबंध लिहित असताना विद्यार्थ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आणि ती म्हणजे तुम्ही जो निबंध लिहिता, ज्या प्रसंगाचं, ज्या दृश्याचं, ज्या व्यक्तीचं तुम्ही चित्र रेखाटणार आहात, जे वर्णन करणार आहात, ते वर्णन जो वाचक वाचणार आहे त्याला त्या संबंधी काहीही कल्पना नसते. परंतु लिहिताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे, ही दक्षता घ्यायची आहे की आपण जो निबंध लिहितो त्या निबंधाचं हुबेहूब म्हणजे जसंच्या तसं चित्र रेखाटायचं असतं. पेपरवरती, कागदावरती रेखाटायचं असतं, जेणेकरून जो कोणी हा निबंध वाचणार आहे त्या वाचणाऱ्याला जणू काही आपण हे सगळं प्रत्यक्षात अनुभवतो आहे आणि त्याचा अनुभव घेत आहोत, त्याची अनुभूती आपल्याला होतीये याची कल्पना त्याला आली पाहिजे, किंवा हे त्याला जाणवलं पाहिजे. इतकी सक्षमता तुमच्या लिखाणामध्ये अपेक्षित असते, किंवा इतकं तुमचं लिखाण व्याकरणिक दृष्ट्या, भाषिक दृष्ट्या, अलंकारिक दृष्ट्या सक्षम असायला हवं. याकरता विद्यार्थ्यांना भरपूर वाचन करायला हवं. त्याचं वाचन अगाध असायला हवं. वाचन जर तसं नसेल तर निबंध आपल्याला लिहिता येत नाही. निबंध हा पाठांतर करण्याचा विषय नाही, कारण बाजारामध्ये अनेक निबंधाची पुस्तकं मिळतात. विद्यार्थी काय करतात? त्यातले निबंध वाचतात आणि त्यांना असं वाटतं की आता आपण हा निबंध जसाच्या तसा लिहू शकतो. नाही, तसं नाही. यासाठी आपल्याला वाचन असायला हवं. आपली निरीक्षण क्षमता जी आहे ती निरीक्षण क्षमता तितकीच चौकस असायला हवी, चौफेर असायला हवी. आपल्या आजूबाजूला काय घडतं, आपल्या आजूबाजूला काय होतंय याचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. हे जेव्हा आपण अनुभवतो, हे जेव्हा आपण पाहतो, त्यावेळेला आपण जे काही पाहिलेलं आहे, जे काही अनुभवलेलं आहे, जे काही वाचलेलं आहे ते प्रत्यक्षात स्वतःच्या शब्दांमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करत असतो. याला म्हणतात लिखाण, याला म्हणतात लेखन, आणि हेच विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित असतं.
हे केव्हा होऊ शकतं? हे तेव्हाच होऊ शकतं ज्या वेळेला तुमचं वाचन, तुमची निरीक्षण क्षमता तितकी सक्षम असू शकेल. आता निबंध लिहिताना आपल्याला नेमके कोणते निकष, कोणते नियम पाळायचे असतात? निबंध लिहिताना तो निबंध कसा लिहायचा असतो हे थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण त्यावरती थोडीशी चर्चा करूयात आणि मग त्यानंतर मी एखाद्या प्रसंगाचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं आहे हे उदाहरणादाखल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोड्या वेळापूर्वीच मी म्हटल्याप्रमाणे निबंध लेखन करत असताना कोणते निकष किंवा कोणते नियम लावले जातात हे आता आपण बघणार आहोत किंवा हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. निबंध. सर्वप्रथम निबंध या शब्दाचा अर्थ जाणून घ्या. निबंध या शब्दात नि अधिक बंध हे 2 शब्द आहेत. या शब्दाचा अर्थ म्हणजे विचारांची सुसंगत बांधणी करणे, त्याचबरोबर कल्पना, भावना इत्यादींची बांधणी नीटनेटकेपणाने केली की निबंध तयार होतो. दुसरा मुद्दा येईल इथे. निबंधाची मांडणी मुद्देसूद व विषयाशी सुसंगत असावी. निबंध लेखनात विषयानुसार वर्णन, कल्पना, विचार व चिंतन यांचा योग्य वापर असावा. त्यासाठी निबंध हा परिणामकारक असायलाच हवा. आपली भाषा ही सुंदर असावी लागते. निबंध लिहित असताना सकारात्मक विचार, निबंधामागची आपली प्रांजळ भावना आणि संभवनीय कल्पना यांचे मिश्रण असावे. या सगळ्यांचे मिश्रण करून जर आपण निबंध लिहिला तर निबंध हा वाचनीय असतो. असा निबंध वाचनीय होण्यासाठी निबंध लिहिणाऱ्याचे विपुल वाचन, श्रवण व स्वतःचं चिंतन करण्याची त्याला सवय असणे अपेक्षित आहे. तुम्ही आत्तापर्यंत अनेक वेळा निबंध लेखन केले आहे, पण निबंध लेखनाची तुम्ही पूर्वतयारी करता का? आपला निबंध उत्तम होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने त्याचा अभ्यास करायला हवा. शालेय जीवनामध्ये निबंध लेखन करताना वेळेची आणि शब्दांची मर्यादा असते. ही मर्यादा सांभाळूनच आपला निबंध आपल्याला परिणामकारक करावा लागतो. निबंध लेखन करताना विद्यार्थ्यांनी कोणती काळजी घेणे अपेक्षित आहे? तर आपण कोणता निबंध लिहिणार आहोत हे प्रथम विद्यार्थ्यांनी मनाशी ठरवावे. एखादा विषय निवडल्यावर तोच व्यवस्थितपणे लिहावा. निबंधाचे मुद्दे बहुतेक दिलेले असतातच, पण समजा ते जर दिले नसतील तर आपण थोडक्यात महत्त्वाचे मुद्दे तयार करून त्या मुद्द्यांचा विस्तार करून निबंध लिहिण्याचा प्रयत्न
केला पाहिजे. निबंधाची सुरुवात ही अतिशय महत्त्वाची असते. ही सुरुवात विषयाची व्याख्या देऊन, विषयासंबंधी चर्चा करून, एखाद्या कवीच्या त्या विषयासंबंधीच्या महत्त्वाच्या ओळी देऊन, एखादा प्रसंग देऊन, विषयाचे महत्त्व समजून, एखाद्या मोठ्या व्यक्तीचे मत, संदर्भ किंवा उदाहरण देऊन, अथवा एखादी गोष्ट अथवा संवाद थोडक्यात देऊन आपण करू शकतो. तुम्ही करू शकता. निबंधाचा मध्यभाग हा अत्यंत महत्त्वपूर्ण असतो. यात मूळ विचार स्पष्ट करावा व विषयासंबंधीच लिहावे. भरकटत जाऊ नये. विचारांची पुनरावृत्ती टाळावी. या मध्यभागामध्ये कमीत कमी 2 परिच्छेद अपेक्षित आहेत. निबंधाचा शेवट हा प्रारंभाप्रमाणेच महत्त्वाचा असतो. शेवट हा थोडक्यात अत्यंत स्पष्ट रूपाने वाचकाला विचार प्रवृत्त करणारा असावा. निबंधाविषयी इतर महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात घेणे अपेक्षित आहे? तर निबंधात 4 ते 5 परिच्छेद असणे अपेक्षित असते. एका परिच्छेदात 1 अथवा 2 विचारांचे विवेचन असावे. निबंध हा वाचकांशी सुसंवाद साधणारा तर असावाच, पण त्यात विचारांची पुनरावृत्ती नसावी. निबंध लिहित असताना निबंधाची भाषा शुद्ध व ओघवती असावी. त्यात व्याकरणाच्या चुका करू नयेत. त्याचप्रमाणे निबंध लिहित असताना शुद्ध लेखनाचे नियम पाळणे अपेक्षित आहेत. त्याचबरोबर योग्य ठिकाणी योग्य त्या विरामचिन्हाचा वापर करावा. जमल्यास किंवा शक्य असल्यास वाक्प्रचार व म्हणी यांचा कौशल्याने वापर केला गेला पाहिजे, जेणेकरून तुम्ही जो निबंध लिहिताय तो अधिक प्रभावशाली व आकर्षक वाटू लागतो. निबंध लेखन या प्रश्नासाठी विद्यार्थी अनेक वेळा पाठ्यपुस्तक किंवा निबंधाच्या पुस्तकांवरच पूर्णपणे अवलंबून असतो. असे अवलंबून न राहता स्वतः त्याने खूप वाचन केले पाहिजे. आपल्या सभोवतालचे जागरूकपणे निरीक्षण त्याने करायला हवे. वर्तमानपत्रातील, रेडिओवरील व टीव्हीवरील बातम्या त्याने वाचाव्यात किंवा ऐकाव्यात. स्वतःची टिपणे काढून चिंतन व मनन केल्यास जेवढा हा प्रश्न, निबंध लेखनाचा हा प्रश्न आपल्याला कठीण वाटतो, अवघड जातो, तेवढा तो नक्कीच अवघड वाटणार नाही. वर्णनात्मक निबंध लिहिताना आपण अनुभवलेली, ऐकलेली एखादी घटना, एखादा प्रसंग, एखादा विचार, एखादी समस्या आपल्याला नेहमीच विचार प्रवृत्त करत असते. तो प्रसंग किंवा ती घटना जर आपल्या बाबतीत घडली आहे किंवा तो घडला आहे आपल्या बाबतीत, तर आपली प्रतिक्रिया काय असेल असा विचार केलास आपण प्रसंगाचे किंवा त्या घटनेचे विश्लेषण अतिशय समर्थपणे करू शकतो. अशा विचारांना, भावनांना
संवेदनशीलतेची, भावनिकतेची जोड देऊन शब्दबद्ध केले तर तो प्रसंग वाचणाऱ्याच्या मनाला भिडतो. त्या प्रसंगाचे शब्दचित्र डोळ्यांसमोर उभे राहू शकते. आपल्या मनातील भावना प्रभावीपणे मांडण्याचे कौशल्यही व्यक्त होऊन लेखन कौशल्याचा विकास साध्य होऊ शकतो. विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं ऐकल्यानंतर नक्कीच मग निबंध कसा लिहावा हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आलाच असेल किंवा तुम्हाला हा प्रश्न पडणं साहजिकच आहे. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मी आज देणार आहे. तुम्हाला मी इथे एक वर्णनात्मक निबंध वाचून दाखवणार आहे, जो मी स्वतः लिहिलेला आहे. हा निबंध ऐकल्यावर, वाचल्यावर मला जे म्हणायचं आहे किंवा आत्तापर्यंत मी जे म्हटलं आहे तर ते संपूर्ण वर्णन तुमच्या डोळ्यासमोर तंतोतंत म्हणजेच हुबेहूब उभे राहील. आणि मग तुम्हालाही वाटेल, खरंच हा प्रश्न जितका अवघड वाटतो तितका अवघड नक्कीच नाही. थोडासा विचार केला तर आपल्याला हे देखील जमू शकणारं आहे. ऐका तर मग पुढचा मी लिहिलेला निबंध. निबंधाचे नाव आहे अकस्मात पडलेला पाऊस. या निबंधासाठी दिलेले मुद्दे कोणते? तर पावसाळ्यापूर्वीचे वातावरण, प्रत्यक्ष पावसाचा घेतलेला अनुभव, जनजीवनावर झालेला परिणाम, तुमच्यावर झालेला परिणाम आणि शेवटचा मुद्दा आहे सृष्टीतील इतर सजीवांवर झालेला परिणाम. हे सर्व या निबंधाचे मुद्दे आहेत. आता हा निबंध लिहित असताना मी सुरुवातीला संत नामदेवांच्या 2 ओळी इथे घातल्या आहेत, कारण मला त्या ओळी या निबंधासाठी समर्पक वाटल्या. नामा म्हणे मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. चातक पक्षी जितक्या आतुरतेने पावसाची वाट पाहत असतो तितक्याच आतुरतेने 7 जून आला की मीही पावसाची वाट पाहत असतो. रोज आकाशात काळे ढग जमू लागतात. त्या जमलेल्या काळ्या ढगांना पाहून वाटायला लागतं की आत्ताच पाऊस येईल. मोठ्या आशेने मी काय सर्वच जण आभाळाकडे डोळे लावून बसलेले असतात. पण तोही आठवडा कोरडा ठणठणीत निघून जातो. 13 जून शाळेला सुरुवात होते आणि मग ठरल्याप्रमाणे आम्ही मुले शाळेला जायला लागतो. आनंद या गोष्टीचा असतो की नवीन वर्ग, नवीन दप्तर, नवीन वह्या, नवीन पुस्तकं, सगळंच नवीन. क्षणभरासाठी का होईना तो पावसाळा किंवा तो असह्य उन्हाळा विसरून जातो. 13 जून शाळा सुरू झाली की मी नवीन गणवेश, नव्या वह्या, नवी पुस्तके घेऊन शाळेत जाऊ लागलो. जूनचा तो असह्य वाटणारा उकाडासुद्धा असह्य होऊ लागला होता. शाळा सुटल्यावर आम्ही सर्व मुले रोज येरे येरे पावसा तुला देतो पैसा किंवा मग सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का, शाळेभोवती तळे साठून
सुट्टी मिळेल का, अशी पावसाची गाणी गात घरी परतत होतो. पावसाला येण्याची विनवणी करत होतो. पण पावसाचा मात्र काहीच पत्ता नव्हता. जणू काही पाऊस कुठेतरी दडी मारून बसला होता. रोजची सकाळ नव्या आशेने सुरू व्हायची आणि संध्याकाळी मात्र पदरात निराशा पडायची. पाऊस कधी येणार याबद्दलची चर्चा सर्वत्र सुरू असायची. आणि एक दिवस अचानकच, मला आठवतो तो दिवस, सोमवार होता. आम्ही सर्व मुले शाळेत गेलो होतो. बाहेर आभाळ काळ्या ढगांनी भरून आले होते. काही क्षणातच पावसाला सुरुवात होईल असं वाटत होतं. सोसाट्याचा वारा वाहू लागला. वाऱ्याबरोबरच सर्वत्र धूळ, केर कचरा उडू लागला. झाडे जोर जोरात हलू लागली. ढगांचा गडगडाट, विजांचा चमचमाट सुरू झाला. सर्वत्र एकच धांदल उडाली. पशु, पक्षी, बायका, मुले यांची पळापळ सुरू झाली. बाहेरचं वातावरण पाहून शाळेत मन लागत नव्हते. कधी एकदा शाळा सुटते असं झालं होतं. बघता बघता पावसाला सुरुवात झाली. घराघरातून मुले बाहेर पडून पावसात भिजण्याचा आनंद घेत होती. आता शाळा सुटली की आपल्याला पण पावसात भिजायला मिळणार. इतक्या दिवसाची आपली देखील इच्छा पूर्ण होणार, या एकाच विचाराने एक हलकीशी सुखद लहर सर्वांगातून निघाली. शाळेबाहेर येऊन पाहत होतो काय, अनेक विद्यार्थ्यांचे पालक आपल्या मुलांसाठी छत्री, रेनकोट घेऊन त्यांना घ्यायला आले होते. मी आणि माझे मित्र शाळेतून बाहेर पडणारच होतो की अचानकच पावसाचा जोर वाढला. जवळ असलेल्या छत्रीचा, रेनकोटचा काहीही उपयोग नव्हता. म्हणून पावसात गाणी गात, नाचत, भिजण्याचा मनमुराद आनंद घेत मी घरी निघालो. रस्त्यावर कुणीही नव्हते. सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते. रस्त्यांना नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. संपूर्ण सृष्टी पहिल्या पावसात नाहून निघाली होती. त्या पहिल्या पावसाने सृष्टीत केवढा मोठा बदल घडवून आणला होता. त्या पहिल्या पावसाने सृष्टीतील प्रत्येक जीव सुखावला होता. हा सगळा बदल पाहत, या सगळ्या बदलाचे निरीक्षण करत मी माझ्याच विचारात घराकडे निघालो होतो. माझे कुठेच लक्ष नव्हते. जेव्हा भानावर आलो तेव्हा कळलं की आपण एका खड्ड्यात पडलो आहोत. पाण्यामुळे तिथे खड्डा निर्माण झाला आहे हे काही मला कळले देखील नाही. माझ्या मित्रांच्या हे लक्षात येताच त्यांनी मला बाहेर काढले. एव्हाना नवीन दफ्तर, नवीन वह्या, पुस्तके, गणवेश केव्हाच भिजून गेले होते. घरी आता आपल्याला कोणी रागावेल, आपल्याला मार मिळेल याचा विचार न करता त्या पहिल्या पावसाचा मनसोक्त आनंद घेत मी घरी निघालो. या आनंदापुढे घरातील त्या मोठ्यांचे ते रागावणे, ते ओरडणे माझ्यासाठी काहीच नव्हते. क्षणभर त्याची देखील मी पर्वा केली नाही. कारण आजच्या पहिल्या पावसाने
भिजण्याचा खरा आनंद काय असतो हे मला जाणवून दिलं होतं. माझा आनंद खरोखरच त्या पहिल्या पावसाने द्विगुणित केला होता. आजचा हा अनुभव माझ्यासाठी खरोखरच अविस्मरणीय असा होता. तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे इथे आत्ताच एका निबंधाचं मी वाचन केलं. त्या निबंधाचं नाव होतं अकस्मात पडलेला पाऊस. हा निबंध लिहिताना मी दिलेल्या सर्व मुद्द्यांचा विचार केला आहे. म्हणजेच त्या सर्व मुद्द्यांना घेऊनच मी हा विषय लिहिण्याचा प्रयत्न केला, जो अतिशय साध्या सोप्या भाषेमध्ये लिहिला गेला आहे, जो वाचणाऱ्याला खरोखरच पसंत पडेल आणि त्याचबरोबर जणू काही आपण हे दृश्य किंवा तो प्रसंग प्रत्यक्षात अनुभवतोय असा भास होईल. तुम्हालाही हा निबंध वाचल्यानंतर किंवा तुम्ही ऐकलात तो निबंध आता ऐकल्यावर तुमच्याही डोळ्यासमोर ते हुबेहूब चित्र उभं राहिलं असावं. याच निबंधाच्या आधारावर, याच निबंधाच्या अनुषंगाने आज मी तुम्हाला इथे एक विषय देणार आहे. त्या विषयाचे मुद्देही तुम्हाला दिले जातील. त्या मुद्द्यांचा विचार करून सर्वप्रथम त्या मुद्द्यांचा विचार करा. त्या मुद्द्यांवर न धरून आपल्याला हा निबंध कसा लिहिता येईल याचा क्षणभर विचार करा आणि मग तो निबंध लिहिण्याचा नक्कीच प्रयत्न